नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 5 सेकंदात सगळं संपलं. जीव वाचवायलाही मिळाला नाही वेळ. कोल्हापुरातील धडकी भरणारी घटना. मध्यवर्ती बसस्थानकातील वर्कशॉपमध्ये धडकी भरवणारी घटना घडली आहे. इथं काम करणाऱ्या एका कामगाराचा चिरडून मृत्यू झाला आहे. वर्कशॉपमधील रॅम्पवरून बस बाहेर काढत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक कामगार थेट बसच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एसटी महामंडळ कर्मचारी आणि परिसरात मोठी खळबळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अवघ्या 5 सेकंदात हा थरार घडल्याचं दिसत आहे. नेमकी कशी घटना घडली? पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण असं या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर बसस्थानकातील मध्यवर्ती कार्यशाळेत गाड्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर रॅम्पवरून एसटी बस बाहेर काढली जात होती. या दरम्यान एसटी बस चालक सिकंदर मनेर यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा हॉर्न न देता अत्यंत निष्काळजीपणे बस अचानक सुरू करून पुढे घेतली. त्याचवेळी तिथे काम करत असलेले पांडुरंग चव्हाण हे बसच्या खालून वरच्या बाजूला येत होते. मात्र चाकाखाली चिरडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओत चव्हाण हे बसच्या खाली दुरुस्तीचं काम करत होता. बस दुरुस्त झाल्यानंतर वर येण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी चालक मनेर याने बस सुरू केली आणि ती वेगात पुढे आणली. अवघ्या 5 सेकंदात हा प्रकार घडला. चव्हाण यांना आपला जीवही वाचवता आला नाही. त्यांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेचा धडकी भरणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या प्रकरणी एसटी बस चालक सिकंदर मनेर याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाने दाखवलेल्या हलगर्जीपणामुळेच हा निष्पाप कर्मचाऱ्याचा जीव गेल्याचा आरोप मृत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी केला असून या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली आहे. घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.